नमस्कार मित्रांनो, G24 तास या चॅनलमार्फत नीट परीक्षेची तयारी करण्याकरता विद्यार्थ्यांना जे मोलाचं मार्गदर्शन करण्यात येणार आहे त्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे। G24 तासचं आपण या निमित्ताने आभार मानूया। नीट परीक्षेची जर आपण माहिती घेतली असेल आणि हे तुम्हाला पटलं असेल मी जे काय म्हणतो, तर आपण एक एक पाऊल त्या दिशेने टाकायला सुरुवात करूया आणि आपण लवकरच एक 4 एक्झाम्पल्स फिजिक्स मधले सर्क्युलर मोशन या चॅप्टरवरती आपण बघूया की जो सर्क्युलर मोशन आपला फिजिक्स मधला पहिला चॅप्टर आहे। बहुतेक विद्यार्थ्यांना तो चॅप्टर ओळखीचा आहे, परिचयाचा आहे आणि सोपा आहे। या चॅप्टर पासून आपण सुरुवात करूया। सर्क्युलर मोशन चॅप्टर हा मित्रांनो 12वी HSC बोर्ड मध्ये बराच सविस्तर दिलेला आहे, पण हाच सर्क्युलर मोशन CBSE बोर्ड मध्ये मात्र लॉज ऑफ मोशन नावाखाली दिलेला आहे आणि लॉज ऑफ मोशन या आर्टिकल खाली सर्क्युलर मोशन आर्टिकल विषयी जी माहिती दिली ती अतिशय 2-3 पानाची मर्यादित आहे। तर सर्क्युलर मोशन इथून जर आपण सुरुवात केली मित्रांनो, तर तुमच्या लक्षात येईल की सर्क्युलर मोशन हे HSC बोर्ड पोर्शन मध्ये खुलासेवार दिलेलं आहे, पण सर्क्युलर मोशन हे CBSE बोर्ड मध्ये अत्यंत कमी शब्दात किंवा कमी वाक्यात किंवा कमी पेजेस मध्ये दिलेला आहे। तर हा HSC बोर्डाच्या मुलांचा फायदाच आहे की त्यांना सर्क्युलर मोशन वरती सविस्तर माहिती आहे। आणि ही जी नीट फेज 1 झाली 1 मेला, त्याच्यामध्ये 3 एक्झाम्पल्स सर्क्युलर मोशन मध्ये आलेली आहेत आणि ती किती सोपी आहेत, ती HSC बोर्ड सिलेबसच्या आधारे कशी करता येतात हे आपण आता बघणार आहोत। आणि त्याच्यानंतर मात्र आपण दर एपिसोडमध्ये पुढच्या चॅप्टर्सच्या दिशेने आपण जाणार आहोत। त्यामुळे पुढचा जो चॅप्टर आपण घेणार आहोत त्याच्याविषयी पण तुम्ही तयारी करून जर बसलात तर तुम्हाला ते अधिक समजायला उपयोगी पडणार आहे। तर आता आपण बघूया की नीट एक्झाम मध्ये कुठली HSC बोर्डाची आधारित गणित आली होती आणि त्या अगोदर आपण असं बघूया की सर्क्युलर मोशनची थोडक्यात थिअरी काय आहे। तर मित्रांनो, सर्क्युलर मोशन हा चॅप्टर बऱ्याच पानांचा आहे HSC बोर्ड सिलेबस मध्ये, पण आपण सर्क्युलर मोशन ज्या वेळेला एंट्रन्स एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू प्रमाणे बघतो त्यावेळेला सर्क्युलर मोशन विषयी आपण रिव्हिजन अगदी 2-4 मिनिटांमध्ये करू शकतो, कारण डेरिव्हेशनचं आपल्याला बंधन नाही। व्हेन वी से सर्क्युलर मोशन, पहिला भाग लक्षात घ्या, V = R ओमेगा किंवा वेक्टर्स मध्ये V बार इज गिवन बाय ओमेगा बार क्रॉस R बार, एवढा फॉर्म्युला आपल्याला सफिशियंट आहे। हा फॉर्म्युला कसा आला HSC बोर्डाच्या पुस्तकामध्ये खुलासेवार दिलेला आहे। हे HSC बोर्ड एक्झाम मध्ये विचारतात, त्या ठिकाणी आपल्याला ते थिअरी लिहावी लागते। या ठिकाणी आपल्याला थिअरी लक्षात ठेवायचं कारण नाही। V = R ओमेगा इज अ सफिशियंट फॉर्म्युला। दुसरा फॉर्म्युला आहे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन इज V²/R। हा फॉर्म्युला आपल्याला सफिशियंट आहे। हेच डेरिव्हेशन पुस्तकामध्ये कॅल्क्युलस मेथडनं कसं आलं आणि व्हेक्टर मेथडने कसं आलं याच्याविषयी 2-3 पानं लिहिलीत मित्रांनो, आपल्याला त्याशी काय कर्तव्य नाही। याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट आहे बँकिंग ऑफ अ रोड। तर बँकिंग ऑफ अ रोड मध्ये सुद्धा परत 1 पान 2 पान त्यांनी खर्च केलेला आहे। त्या ठिकाणी आपल्याला tan θ = V²/RG हा फॉर्म्युला सफिशियंट आहे। एवढा फॉर्म्युला समजला की आपण ह्याच्या आधारे गणित सॉल्व्ह करू शकतो। त्याच्यानंतर आपल्या टेक्स्टबुक मध्ये कोनिकल पेंडुलम विषयी एक आर्टिकल दिलेला आहे। तो कोनिकल पेंडुलम मध्ये पिरियॉडिक टाइम T इज गिवन बाय 2π√L cos θ/G हा फॉर्म्युला आपल्याला सफिशियंट आहे। याच्या आधारे आपण बरंच काय करू शकतो। आणि त्याच्यानंतर जे आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे ते मात्र व्हर्टिकल सर्क्युलर मोशन विषयी दिलेलं आहे। व्हर्टिकल सर्क्युलर मोशन विषयी सुद्धा काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत की जसं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये ॲट द बॉटम minimum velocity should be √5RG, whereas the maximum velocity at the top or the minimum velocity at the top should be √RG to complete the loop। हे 2 गोष्टी आपल्याला माहिती असतील तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशनला घाबरायचं कारण नाही मित्रांनो। आपण केवळ 2-4 मिनिटांमध्ये अख्खा चॅप्टर रिवाइज केलेला आहे। एवढे फॉर्म्युले फक्त महत्त्वाचे आहेत, डेरिव्हेशनची काही गरज नाही। आता आपण बघूया की कुठले एक्झाम्पल्स आपण या थिअरीच्या आधारे सॉल्व्ह करू शकतो। आणि नीट फेज 1 मधल्या पेपरमधून 3 एक्झाम्पल जे विचारले गेलेत ते पण आपण आता सॉल्व्ह करणार आहोत। त्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स नक्की वाढणार आहे आणि आपला जो सर्क्युलर मोशन चॅप्टर आहे 12वी HSC बोर्डाचा तो भरपूर माहिती देणार आहे।
इनफॅक्ट CBSE बोर्डपेक्षा आपल्या HSC बोर्डमध्ये सर्क्युलर मोशनविषयी अधिक तपशीलवार माहिती आहे. त्यामुळे आपली सुरुवात आपण सर्क्युलर मोशननेच करतोय. त्यामुळे आता आपण बघूया की सर्क्युलर मोशनविषयी आपण कुठले 4 एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. मित्रांनो, HSC बोर्डाची 11वी आणि 12वी म्हणून अशी 2 पुस्तकं आहेत. हे 11वीचं आणि हे 12वीचं पुस्तक. पण 11वी आणि 12वीचा अभ्यास करताना महाराष्ट्रामध्ये असा प्रॉब्लेम येतो की 11th स्टँडर्डमध्ये कुणीही साधारणपणे सिरियस होत नसतं. त्यामुळे 11वीचा अभ्यास आपला वीक राहून जातो आणि 12वीवरती कॉन्सन्ट्रेट केल्यामुळे 12वीचा अभ्यास चांगला होतो, पण 11वीचा अभ्यास मात्र आपला राहून गेलेला असतो. पण या उपर आपल्याला असंही दिसतं की CBSE बोर्डामध्ये मात्र अशी 4 पुस्तकं आहेत. ही 11वीची 2 पुस्तकं आहेत आणि ही 12वीची 2 पुस्तकं आहेत. तर 12वीची 2 पुस्तकं आणि 11वीची 2 पुस्तकं फिजिक्सची असं मिळून हा आपला CBSEचा पोर्शन आहे किंवा CBSEचा पुस्तकातला भाग आहे. तर जरी ही 4 पुस्तकं तुम्हाला खूप मोठी वाटत असली तरी विस्ताराने गोष्टी दिल्यामुळे तो व्हॉल्यूम तेवढा वाढलेला आहे. कंटेंट वाईज आपला सिलेबस आणि ह्या सिलेबसमध्ये बरंच साम्य आहे. थोडंसं जे नाही ते आपण कव्हर करणार आहोत, त्याची भीती बाळगण्याचं कारण नाही. तर हे आपण पुस्तकं पाहिली की HSC बोर्डाची कशी आहेत आणि CBSE बोर्डाची कशी आहेत. त्याच्यानंतर आपण काही एक्झाम्पल्स बघूया आणि त्याचा उद्देश असा आहे की मला विद्यार्थ्यांना आणि पालकांना हे समजून सांगायचं आहे की HSC बोर्डामध्ये प्रश्न कसे होते, CET मध्ये प्रश्न कसे होते आणि नेमकं आपल्याला नीटमध्ये किती अवघड करायला लागणार आहे. हे एकदा आपल्याला किती अवघड करायला लागणार आहे असं तुम्हाला अंदाज आला की तुम्हाला बऱ्यापैकी समजेल की आपल्याला किती अभ्यासाची गरज आहे. आता नुकताच जो HSC बोर्डाचा फिजिक्सचा पेपर पार पडला त्यावेळेला सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे काही विद्यार्थ्यांना हा पेपर अवघड गेल्याविषयी मुलांचं म्हणणं होतं. त्याला कारण पण तसं आहे की या HSC बोर्डाच्या क्वेश्चन पेपरमध्ये सुद्धा ॲप्लिकेशनवरती जास्त भर देण्यात आला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना तो कठीण गेला असण्याची शक्यता आहे. पण या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण एक गणित बघूया, तुमच्या ते परिचयाचं आहे. सेकंड क्वेश्चन आहे हा आपल्या बोर्ड परीक्षेमधला की अ पार्टिकल रोटेट्स इन UCM with a tangential velocity v along a horizontal circle of diameter d. फिजिक्सच्या कुठल्याही प्रॉब्लेममध्ये प्रॉब्लेम वाचल्याबरोबर आपल्याला फिगर काढता यायला पाहिजे. तर ही ती हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन आहे आणि या ठिकाणी सेंटर आहे आणि हे डिस्टन्स जे आहे ते साधारणपणे तुम्हाला हा डायमीटर d दिलेला आहे आणि या ठिकाणी ते पार्टिकल आहे. पार्टिकल इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. अ पार्टिकल रोटेट्स इन अ UCM विथ अ टँजेन्शियल वेलोसिटी v. या ठिकाणी टँजेन्शियल वेलोसिटी v आहे अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्कल ऑफ डायमीटर d. टोटल अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल इन टाइम t इज हाऊ मच. आणि आपल्याला त्यांनी 4 ऑप्शन्स दिलेले आहेत A, B, C, D. तर तुम्हाला हा प्रश्न माहितीच आहे. आपल्यापैकी बहुतेक लोकांनी हा परीक्षेमध्ये सॉल्व केला असेल. तर हे पार्टिकल इथून इथपर्यंत आलं. हा जो अँगल थिटा आहे याला आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणतो आणि ही जी अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा आहे त्याकरता फॉर्म्युला आहे थिटा इज गिवन बाय ओमेगा इंटू टी. ओमेगा इज अँग्युलर वेलॉसिटी असं हे गणित आहे. तर हा जो ओमेगा आपल्याला काढायचा आहे त्या ठिकाणी त्यांनी आपल्याला या ठिकाणी काही हिंट्स दिलेल्या आहेत आणि त्या अशा आहेत की द टँजेन्शियल वेलॉसिटी ऑफ द पार्टिकल इज v. तर या ठिकाणी आपण हा जो ओमेगा आहे तो ओमेगा इज और ओमेगा इंटू r इज गिवन बाय वेलॉसिटी हा एक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. तर या ठिकाणी r ची जी व्हॅल्यू आहे ती रेडियस आहे. रेडियस इज d/2. सो वी से d/2 इज अ रेडियस इंटू ओमेगा इज वेलॉसिटी v. तर इथून आपल्याला ओमेगाची व्हॅल्यू मिळते. द ओमेगा व्हॅल्यू विल बी ट्वाइस v अपॉन d. ही ओमेगाची व्हॅल्यू जर आपण या ठिकाणी टाकली तर आपल्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट मिळणार. द व्हॅल्यू ऑफ ओमेगा इज ट्वाइस v अपॉन d इंटू टी. आणि हा जो ऑप्शन दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी डी ऑप्शन दिला आहे ट्वाइस vt अपॉन d इज अ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मित्रांनो, तुम्ही जर गणित हे नीट समजून घेतलं तर हे फारसं अवघड गणित नाही.
हा बोर्ड पॅटर्न आहे, सगळ्यांना येईल अशी त्यांनी काळजी वाहिलेली असते. हे झालं बोर्डाचं गणित. आता बोर्डाची गणितं एवढी सोपी असतात. याच्यानंतर आपण एक बघणार आहोत की साधारणपणे सीईटी मध्ये काय विचारतात. तर सीईटी मध्ये जी गणितं येतात ती थोडीशी अवघड असतात आणि त्याच्याविषयी जर आपण काही बघायला गेलो तर हे गणित तुम्हाला आवडेल. या ठिकाणी सीईटीच्या लेवलचं एक गणित मी आपल्याकरता आणलेलं आहे. हे गणित असं म्हणतं, अ कॉइन इज प्लेस्ड ऑन अ रोटेटिंग टर्न टेबल रोटेटेड विथ अँग्युलर स्पीड ओमेगा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.